नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या अन्नपूर्णा या किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे कोथिंबीरच्या वड्या. पण झालं आहे असं की कोथिंबीर आणून 1-2-3 दिवस झाले. तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी तर फ्रीज नाही आहे. तर तुम्हाला पिवळी पानं वगैरे दिसतील किंवा काय, तर समजून घ्या. पण वडी एक नंबर होणार. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून रेसिपी बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू. इथे काय झालेलं आहे, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दाखवते. साधारण अशी पिवळी पानं पडलेली आहेत. कोथिंबीर मी स्वच्छ नीट करून धुवून नंतर नीट करून चिरून घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकलेलं आहे, तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, लाल तिखट म्हणजे चटणी, हळद, गरम मसाला, मीठ आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे आपण वाया जाऊ नये म्हणून हे व्यवस्थित सर्व पुसून घ्यायचं आणि हे एकजीव करून घ्यायचं. एकदम मिक्स एकदम छान केलं पाहिजे, पानांना पूर्ण लागलं पाहिजे. आणि कोमट पाण्याने आपण पिठाचा गोळा हा मळून घ्यायचा व्यवस्थित. आणि थोडंफार आपलं तेल घ्यायचं हातावर आणि ह्या गोळ्याला लावून घ्यायचं. आता जसं तुम्हाला ज्या आकारामध्ये जेवढ्या साईजच्या वड्या पाहिजेत त्यानुसार असे पार्ट करून घ्यायचे आणि असं गोल एकदम करून घ्यायचे लांब. आणि इथे मी पाणी ऑलरेडी इडलीच्या भांड्यामध्ये उकळत ठेवलेलं आहे. आणि इडलीचे हे जे पार्ट आहे ना, त्याला मी तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. ते काय मी दाखवलं नाही तुम्हाला, चिटकू नये म्हणून. आणि वडीच्या ह्या गोळ्यांना पण तेल लावून घेतलेलं आहे. आणि तेल लावून झाल्यानंतर मी तीळ लावलेलं आहे त्याच्यावरती, जेणेकरून चिपकावं व्यवस्थित म्हणून. आणि आता आपण वडी उकडायला ठेवूया. आपण एकदा चेक करून बघूया वडी शिजले का. असं हाताला थोडंफार चिपकत असलं ना की आपण समजून जायचं की वडी झालेली नाही. जरी चिपकलं तरी थोडं थंड झालं की व्यवस्थित कटिंग वगैरे होतात त्या. मग कट केलेलं मी दाखवलेलं नाही, डायरेक्ट कट करून तुम्हाला फ्राय करून दाखवते. हे पहा, छान एकदम खुसखुशीत आपल्या कोथिंबीर वड्या रेडी आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही.